मृदुला, वसुधा, अगं या लवकर. अमृता, भाग्यश्री या आलो, लवकर. किती आलो. वेळ अगं. मग चला. हा, रांगोळी तुम्ही काढू नका. या, बघूया. थांब थांब. माई पाठ कुठे ठेवू? हा, कुठे ठेवायचं असतात सांगा बघू. पूर्व पश्चिम कुठे आपल्या घराची? द्या, काही येत नाही तुमच्या सुनांना. अगं बाई, ही पूर्व ही पश्चिम. हा. आधी रांगोळी काढायची, स्वस्तिक काढायचं आणि मगच पाठ ठेवायचा. हो. चला पटपट. हा, तू थांब, करतील त्या. अगं पुरुष मंडळींना बोलवा. शर्मिष्ठा गेले ना बोलवायला. अरे पण अण्णा कुठे आहे? थांब थांब, मी बोलवून आणतो त्यांना. अरे हो. थांबा. थांबा, तुम्ही खाली बसू नका. ये रे लवकर अनंता. ठेव, तुम्ही इथे बसा ह्याच्यावर. या, सावकाश सावकाश. दे ग. हो. बघून ठेवा ग काय काय करायचंय. का रेटे ठेवली आहेत ना तयार? काय रे? अण्णा मागच्या अंगणात ठेवलेत मी. ये मग बस. सावकाश. हा, हो. पाठ ठेव ग आता. मी आपलं शास्त्र म्हणून करणार आहे हो सगळं. पाडव्याच्या दिवशी बाकी जी काही पाठबीट रगडायची असेल ना, ती आपापल्या बायकांकडनं घ्या. अक्षय कुठे आहे? मी बोलवून आणते त्याला. बस. अनंता, ये.
कियाराचा विचार करतोयस ना? मागच्या 3 वर्षांपासून आमचं स्टडी रिलेशनशिप आहे. प्रत्येक सणाला, खास करून दिवाळीला, आमच्यात स्पर्धा असायची की कोण कोणाला सगळ्यात आधी मेसेज करतं. या वर्षी कोणाला काय वाटतं, माझी क्यू मला मेसेज करेल? ए नको ना इतका हळवा हो. हे बघ, तिचा मेसेज आला, ती भेटली तर छानच आहे की. पण जर तिचा मेसेज नाही आला तर इतकं उदास नाही व्हायचं. पण तिला शोधण्याची धडपड चालूच ठेवायची असं ठरव. हा दिव्यांचा सण आहे की नाही? मग तुझ्या आयुष्यातला काळोख दूर जाईल. पण तुझ्या चेहऱ्यावरचा काळोख गेला तर कमान यार अक्षय, चेअर अप. असं तोंड घेऊन जाणार आहेस का घरच्यांसमोर, तेही दिवाळीच्या दिवसात? काय वाटेल घरच्यांना? काय आमचा अक्षय इतका उदास काय? येस येस, आय एम हॅपी, आय एम हॅपी, आय एम हॅपी. हा, हॅपी ठरलं. मग पुढचे 4 दिवस दिवाळीचे मी अजिबात तोंड पाडून बसणार नाहीये. दिवाळी खूप मस्त हॅपी साजरी करणार आहे. येस, माझ्या घरच्यांच्यासाठी, ऑफकोर्स, फॉर यू माय फ्रेंड. येस, थँक्यू. पुढचे 4 दिवस सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण खूप हॅपी कपल आहोत, हॅपी मॅरिड कपल. ओके. येस, चला आता माईंनी उठणं लावून घ्यायला बोलवलं. चला चला चला. अमृता, आज हा माईंचा मान आहे, पण तुझा पहिला दिवाळ सण आहे. पाडव्याच्या दिवशी तुला हे सगळं करायचंय. नीट लक्ष दे. नमस्कार करेल. अक्षय, आंघोळ करून पटकन ये. खाली आकाश कंदील लावायचा आणि बाकीची ही रोषणाई करायची. मी आंघोळ करतो पटकन, तू आवर. चला उठा. हे बघ, हा प्लीज, मी करतो. ऐका ना, खूप उशीर होतोय. तू एक काम कर, तू इकडे बस, मी आत जातो. तिला नको रे, ती वाढवा करून ठेवेल परत. हे बघ, हे असं असं नीट लाव. ज्ञानत्व हरोनी मोरेश्वर हे बघ, व्हेरी गुड, जमलं जमलं, व्हेरी गुड. आपल्याला रांगोळी काढायची आहे. तूच कर. किती छान आली आहे ग रांगोळी. अगदी नाजूक दिसतीये. मला ना अशा छोट्या आणि नाजूकच जमतात. त्या मोठ्या रांगोळ्या अजिबात जमत नाहीत. ए पण आता रंग कुठले भरायचे? रंग ग्रीन. नाही, ग्रीन नको ग. ब्लू ग्रीनची करूया ना, चांगली असेल. नेमकं काही सुचतच नाहीये बघ. अय्या, झाली रांगोळी काढून? अगं, जशी जमेल तशी काढली आहे. आम्ही कुठे एक्सपर्ट आहोत. मी काढू का रांगोळी? वैरी अगं तू, पण तू याआधी कधीच रांगोळी काढली नाहीयेस. हो, कधी कोणी काढायलाही दिली नाही ना. बरं, ये तू काढ, म्हणजे सगळ्यांना कळेल. ये. कलर कॉम्बिनेशन सांग ना. हे रेडे नाही इथे. वा. ते अण्णांना लाडू. अण्णा, लाडू मी नाही केले,
माईंनी केले. वसुधा, अगं तुझ्या गेल्या वर्षीच्या लाडवांना घाबरून नाही म्हणत आहे मी. काय मला जर आता जपूनच खाल्लं पाहिजे अजून. आणि हे बेसनाचे लाडू जरा जड जातील. मी आपलं या शंकरपाळ्या, चकली याच्यावर समाधान मानीन. हे सुद्धा माईंनीच केलंय. माई, मागच्या वर्षी वसुधाचे लाडू बिघडले होते. त्याच्या आदल्या वर्षी मृदुलेच्या चकल्यांची गडबड झाली होती. हा आता राहून कोणाचं आहे? पण बिघडलेले पदार्थ तुम्हाला कधीच नाही हो आम्ही वाढले, कळलं ना? हा. आणि यावर्षी बरं का कुणाचेच पदार्थ बिघडलेले नाहीत. आणि कधी कधी बिघडतात रे, पण आपणच समजून घ्यायला हवं ना. आणि यावर्षी भाग्यश्रीचे सुद्धा बिघडले नाहीत हो. अगदी कडबोई सांगितली ना तशीच तळली तिने, ती सुद्धा बिघडलेली नाहीये. माई असं काय करतायत तुम्ही? यावेळेस सुद्धा माझ्या बाजूला उभे होतात की? घ्या आता हिचं कौतुक करते मी तर बोलली काहीतरी. कशी आहेस ग तू? आणि नवीन सुनबाईंनी काय केलं या वर्षी? यावर्षी काही नाही केलं, पण पुढच्या वर्षी नक्की करेल. हा अरे मुलांना हात चालवा लवकर लवकर, पेढीवर जायचंय आपल्याला. आणि हा देवदत्त, निघताना धाकट्या सुनेसाठी दागिना घ्यायची आठवण कर मला. धाकट्या सुनेचा मान करायची परंपरा आहे आपली गाडग्यांची. सोहळा आपण पाडव्याला करूया, पण दागिना आजच आणून ठेवूया, नंतर उसंत नाही मिळायची. हो अण्णा. आई, धाकट्या सुनेचा मान म्हणजे? सांगते नंतर. माई, तुझी अजून आग्रहाची राऊंड झाली नाही. नको, मी आग्रह करणारच नाहीये. तुझ्या बायकोलाच सांग आग्रह करायला. नाही, मी मध्ये मध्ये बोलते ना म्हणून नकोच ते. नाही नाही माई, खरंच मनापासून म्हणतोय. वाढ ग त्याला, वाढ वाढ वाढ. लाडू वाढ, चकली वाढ, सगळं काही डबल डबल वाढ. खा आता. अरे अरे हो, 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 हो. अरे वाढ वाढ वाढ. आहेत आहेत दोन पण बस बस. सगळ्यांना असं नाही. अरे आनंद, आई, काय ग धाकट्या सुनेचा मान काय म्हणत होते अण्णा? अगं घाडग्यांकडची प्रथा आहे ती. धाकटी सून म्हणजे वंशाचा वेल पुढे नेणारं शेवटचं टोक, म्हणून तुझा मान. म्हणजे वंशवृद्धीसाठीच फक्त बायकांना मान. तुम्हाला पटतं हे आई? अगं पटणाऱ्या गोष्टीच केल्या पाहिजेत असं म्हणणं खूप सोपं असतं ग, पण व्यवहारात आणणं खूप कठीण आहे. तुला कळतंय मी काय सांगते ते? तू धाकटी सून आहेस म्हणून तुझा हा मान. ये. अरे सगळं अवघडच होत चाललंय. मी धाकटी सून आहे, पण 6 महिन्यांपुरती. चला 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 चला, आपापले पतिदेव गेलेत पेढीवर. आता आपण फराळ करायचा आहे, तेव्हा पटापट. अगं तो डबा उघडलायचा 5 अनारसे दे मला. नाही मी देईन, नंतर पोट बिघडलं तर मला सांगू नको. नाही, आणि चांगले अनारसे आहेत ना पाहुण्यांसाठी वेगळे काढून ठेवलेत वेगळ्या डब्यात.
आणि जे हसलेत ना ते आपण घरच्यांनी खायचे, समजलं? काय झालं? हसरा अनारसा. माई अजून पण काही बिघडलं असेल तर ते खुशाल मला द्या, मला चालेल. मला हो दे बाई दे, तिला आधी दे, तुझ्या सासूला दे आधी खायला. हॅपी दिवाळी. अरे काय घाबरले? हे तुम्ही पण तयार करा ग तुमच्या. आला आला गाडग्यांचा अनार आला, गाडग्यांचा अनार. अरे अरे चला. ए, अमृता, वहिनी आणि शर्मिष्ठा, बसा तुम्ही, मी तुम्हाला सर्व करतो. आज फराळ मी तुम्हाला सर्व करणार. येस. नको, आम्ही घेतो वाढून. आम्ही घेऊ, तू जा बघू तुझ्या कामाला, जा जा. पण नाही आज आओ आओ गाडगे, अहो पुरुषांनी इथे काम करायची पद्धत नाहीये. तुम्ही निघा निघा. नाही काकू, मी काय म्हणतो, मला आज काम नाहीच आहे, सुट्टी आहे मला आज. आणि असंही मी या घरातलं शेंडेफळ आहे की नाही, हा, त्यामुळे मला अलाउड आहे, नाही का माई? हो ना माई? हो हो बरं, तुम्ही सगळे करा फराळ. तोरण कुणी बंद केलंच नसेल ना दरवाज्यावर? असू दे असू दे असू दे, तुला सांगितलं. मी जाऊन करते, तुम्ही सुरुवात करा. हा चला बसा बसा. आई तू पण बस. मी आज वाटणार आहे. कम ऑन. चला Yes. लवकर लवकर. बस ते मी करणार सर. बस. हिने तोरण नाही बंद केलं माहितीये. मी सांगितलं होतं हिला भाग्यच्या फराळ करायला. ही प्लेट इकडे स्वस्त होऊ द्या. सुरू करा. वदनी कवळ घेता. नाही नको. ओके ठीक आहे. बरं हे लाडवाचा डबा ठेव आधी खाली. हा, मग मला सांग अक्षय, प्रभूंकडनं आला नाही का रे फराळ? नाही का, काल तुम्ही तिथेच होतात ना, म्हणून आपलं मी विचारलं. नाही काकू, आमची जेवणं लवकर झाली होती आणि आम्ही असेच भटकायला गेलेलो. भटकायला? माईंना विचारलं होतं का? असं काय करता काकू, आमचं नवीन नवीन लग्न झालंय ना. अगं हो, नवीन नवीनच लग्न झालंय तुमचं, पण म्हणून माईंच्या डोक्यावर बसायचं का? त्यांचे नियम मोडायचे असतात का? कोण नियम मोडतंय? कोण? आम्ही. म्हणजे असं काकूंना वाटतंय. काल आम्ही उशिरा आलेलो ना, म्हणून. नाही अगं काकू, मला ऍक्च्युली माईने सांगितलं होतं की ऑफिस संपल्यानंतर अमृताला पिकअप कर म्हणून. सो मी काल तिला पिकअप केलं आणि मग नंतर आम्ही जरा बाहेर भटकायला गेलो. माई काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे मी चुकलो नाहीये ना? नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. चला चला चला. अरे हा, फराळ वाढतोय ना मी. काकूला लाडू हवे होते. हा काकू. येस. हा डबा हा, हे 2 लाडू. मला नको. मग 3 लाडू चालतील? नाही, डबा पाहिजे. का?